सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। वाशिम जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात बीजवाई कांद्याची लागवड करण्यात आली असून सध्या अनेक ठिकाणी बीजवाई कांदा पीक चांगलं बहरलंय। पीक चांगलं बहरात आलं असतानाच मागील 3 दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार झालं असून हवामान खात्यानं अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली। या फुलोरा अवस्थेत जर अवकाळी पाऊस पडला किंवा वातावरणात जास्त ओलावा राहिला तर रोगराई वाढून कांदा बीजाच्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। त्यामुळे यावर्षी कांदा बीजामधून चांगल्या उत्पादनाच्या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांना नुकसान होण्याची भीती वाटत आहे। आधी शेतीचा खर्च वाढलाय, त्यातच निसर्गाच्या लहरीपणामुळे अवकाळी पाऊस पडल्यास शेतकऱ्याचं मोठं नुकसान होऊन आर्थिक गणित बिघडणार आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी बालाजी ठेंगडे, वाशिम। विजय चव्हाण। यावर्षी मी कांदा बीज लावलाय। कांदा बीज चांगलं आलेलं आहे सध्या, परंतु या ढगाळ वातावरणामुळे जो हातात तोंडाशी आलेलं पीक आहे ते जाण्याची भीती वाटत आहे। बाकी निसर्गाने साथ दिली तर होऊ शकते, परंतु आता वातावरणामुळे हे एवढा खर्च जो केला आहे कांदा बीजसाठी, तर असं वाटतं की थोडी भीती वाटते आहे की यावेळेस वातावरणामुळे आपलं पीक जाण्याची शक्यता आहे। वाया जाऊ नये अशी एक अपेक्षा आहे आणि तशी प्रार्थना आहे देवाला। माझं नाव अमोल गोवर्धनराव राऊत, राहणार नागी, तालुका मंगरुळपीर, जिल्हा वाशिम। मी माझ्या शेतामध्ये 2 एकरामध्ये कांदा बियाणं सीड प्लॉट घेतलेला आहे। आता बियाणं कांदा सीड प्लॉट एवढ्या चांगल्या परिस्थितीमध्ये आहे, पण वरून हे असं ढगाळ वातावरण, त्याच्यामुळे खूप कठीण समस्या तयार झालेली आहे। याआधी सोयाबीन पण होतं, सोयाबीनच्या वेळेस पण पावसामुळे खूप जास्त पाऊस झाला, त्याच्यामुळे पण समस्येला सामोरे जायचं काम पडलेलं आहे। आणि आता हे ऐन शेवटच्या टप्प्यामध्ये का म्हणा, पण आता हे वातावरण तयार झालेलं आहे, त्याच्यामुळे आता समोर परिस्थिती काय तयार होईल काही सांगू शकत नाही आहे। कारण एवढं चांगलं पीक आज हाती येऊन राहिलेलं आहे, पण त्याला समोर जावंचं काम पडत आहे।